आपल्यासोबत आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी. काय सांगणार, अभूतपूर्व यश मिळालेलं आहे, तुम्ही निवडणूक प्रमुख होता एकूणच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत. महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीमध्ये सर्वात मोठं यश यावेळी मिळालेलं आहे. खरं तर मी जनतेचं मतदारांचा आभार मानेलच, पण भारतीय जनता पार्टीच्या 1.5 कोटी सदस्य संख्या असलेल्या कार्यकर्त्यांनी 1.5 कोटी सदस्य संख्या भाजपाची आहे, 1 लाख सक्रिय सदस्य भाजपचे आहेत आणि आमच्या महाराष्ट्राचे सर्व नेते एकत्रितपणे लढले. आमचे सर्व मंत्रिमंडळाचे सहकारी आम्ही एकत्रितपणे लढलो आणि आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये मोदीजींच्या आणि देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या विकसित महाराष्ट्र या भूमिकेतून आम्हाला मतदान मिळालेलं आहे आणि मला वाटतं हे मोठं यश आहे. भाजपाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीचं सर्वात मोठं यश. 51% वर नगरसेवक निवडून आले, 3,000च्या वर नगरसेवक निवडून आले, 127 नगराध्यक्ष निवडून आले. सोबतच महायुतीने चांगला परफॉर्म केला आहे. एकनाथ शिंदेची शिवसेनेमध्ये आज चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रचंड झेप घेतलेली आहे. उद्धव ठाकरेच्या कार्यकाळातली शिवसेना यापेक्षा 10 पटींनी जास्त एकनाथ शिंदेच्या कार्यकाळातली शिवसेना ही पुढे जाते आहे आणि त्यामुळं अजित पवारजींनी त्या ठिकाणी आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं यश मिळालं आहे. मला वाटतं हे चांगलं परफॉर्मन्स आहे आणि पुढच्या काळात राज्याचा या निवडणुकीचा प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीसजींच्या कार्यकुशलतेचं आमच्या रवींद्र चव्हाणच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलो आहे. हे ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे असं म्हणता येईल? 100%. आता तर महानगरपालिकेचे यश यापेक्षाही मोठं असणार आहे. महानगरपालिकेत तर 51%चं आम्ही घेऊच, पण 2/3 बहुमताने महाराष्ट्रामध्ये भाजपा महायुती जिंकेल असं यश असणार आहे. काँग्रेस, ठाकरे गट, अजित पवार गट यांचं परफॉर्मन्स फार दिसलेलं नाही. ते किंचित होत चाललं आहे. त्यांचा परफॉर्मन्स कमजोर होत चालला आहे, कारण पायपोस नाही कोणाचा कोणामध्ये. काँग्रेसमध्ये तर कुठलाही नेता एकामेकाच्या पायात म्हणजे एकामेकासोबत त्या ठिकाणी चर्चा करताना दिसत नाही आहे. सर्व नेत्यांचे मनभेद आहेत, ते दुभंगलेले आहेत. त्यामुळे एकत्रित काही काँग्रेस पार्टी ही कुठल्या परिस्थितीत नसल्यामुळं कार्यकर्त्याचं खच्चीकरण झालं आहे. काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये येत असताना ते सांगतात की आम्हाला कुठल्या नेत्याकडे जावं काही माहिती नाही आहे आणि त्यामुळं केंद्रात काही सुनवाई नाही, राज्यात काही सुनवाई नाही, कोणी नेते त्यांना विचारत नाही म्हणून काँग्रेस पार्टीचे हाल खराब आहे. उद्धव ठाकरे तर कोणाला भेटतच नाही. शरद पवार साहेबांना आता त्या ठिकाणी त्यांची पार्टी त्यांनी कशी सांभाळलेली माहीत नाही, पण त्यांचाही त्या ठिकाणी एकंदरीत महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स हा एकदम चांगला नाही आहे. सुरुवातीपासून 51% मतं म्हणतो. काय गणित आहे 51%? 51% जास्त यश मिळालं, तुम्ही जेवढं टार्गेट ठेवलं आणि महानगरपालिकेसाठी तुमचं तेच टार्गेट आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आपण असं म्हटलं होतं की महाविकास आघाडी समोर लढायचं असेल तर 51% व्होट शेअर घेतल्याशिवाय आम्ही जिंकू शकत नाही. आणि आताही मी सांगतो, तुम्हाला निवडणूक लढताना 100पैकी 51 मतं मिळाली तरच निवडणूक जिंकू शकता. मी नेहमीच पक्ष संघटनेच्या बैठकीत सांगत असतो की 51% मतांनी जिंकू शकतो आणि आजही मी तुम्हाला सांगतो की आमचा जो विजय झाला 51% मतं घेऊन झाला. 51%च्या वर नगरसेवक निवडून आले, 51%च्या वर नगराध्यक्ष निवडून आलेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की भाजपा महायुती ही 51% मतं घेऊन 2/3 बहुमतांनी जिंकेल, महानगरपालिकेत जिंकेल. अजितदादा गट सोबत असेल महानगरपालिकेत की ते वेगळं लढणार? काही ठिकाणी अजितदादा आणि आम्ही चर्चा केली आहे मित्रपक्ष म्हणून. काही ठिकाणी ज्या ठिकाणी खूप कार्यकर्ते आहेत, सर्वांनाच निवडणूक लढायची आहे, त्या ठिकाणी आम्ही चर्चा करून लढतो आहे. आम्ही असं एकामेकाला काही बगल देऊन लढत नाही आहे, चर्चा करून लढतो आहे की बाबा अजितदादांना पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अडचण आहे, खूप कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे, त्यांना लढायचं आहे, आम्हालाही लढायचं आहे. काही ठिकाणी आम्ही जिथं राहू शकतो एकत्र त्या ठिकाणी राहणार आहे, ज्या ठिकाणी राहू शकत नाही त्या ठिकाणी अलग अलग मित्रपक्ष म्हणून लढणार आहे. काल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तुमच्या समोर, मुख्यमंत्र्यांसमोर मागणी केली की सोबळावर लढायला पाहिजे, पण तुम्ही महायुतीसाठी आग्रह असं कळतं? महायुतीचाच निर्णय केला पाहिजे यासाठी आम्ही आग्रह आहोत, कारण महायुतीच महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे. पुढच्या 2047पर्यंत महायुतीच महाराष्ट्रामध्ये असली पाहिजे अशी भूमिका आहे. रोहित पवारनं काल आरोप केला की काँग्रेस ही आता भाजपची बी टीम झाल्यासारखी वागते. आता रोहित पवारनी हे विजय वडेट्टीवारजी, नाना पटोले आणि त्यांच्या हर्षवर्धन सपकाळला विचारलं पाहिजे. ह्या मीडियाला विचारून काय फायदा आहे? त्यांना विचारलं पाहिजे त्यांनी. आणि त्यांनी काही त्याच्या महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे, त्यांच्यासोबत जर एवढं वाटलं तर त्यांच्यासोबत राहू नये, त्यांनी सोडून द्यायला पाहिजे. त्यांनी जर वाटतं त्यांना बी टीम झाली आहे तर
जर काँग्रेस भाजपाची बी टीम झाली असं रोहित पवारला वाटतं तर रोहित पवार त्यांच्यासोबत कशाला बसतात आहे, कशाला मांडी लावून बसता, सोडून द्या त्यांना. गडकरीजी म्हटले की दारू पाजू नका, कामावर जिंकून येऊ आपण. 100% कामावर जिंकून आलं पाहिजे. दारू पाजवून पैसा वाटून निवडणुका जिंकता येत नाही. तुम्ही किती त्या ठिकाणी काही करा, शेवटी तुम्हाला विकासालाच मतं मिळतात. आम्ही विकासाला मत मागतो. कामठेमध्ये आमचा जो विजय झाला तो विकासासाठी विजय झाला. काही लोक आता आरोप करतात वेगवेगळ्या पद्धतीने, पण आमचा विजय हा नागपूरचाही जिल्ह्याचा विजय, महाराष्ट्राचा विजय हा विकासाचा विजय आहे. कामठी तुमच्या मतदारसंघातला आहे, अत्यंत महत्त्वाचा होता. 40 वर्षानंतर तुम्ही जिंकलेले आहेत त्या ठिकाणी. नाही, नगरपालिकेची स्थापना झाल्यापासून कधी भाजपा जिंकली नाही, पहिल्यांदा भाजपा जिंकतायत. आणि त्या ठिकाणी लोकांसमोर आम्ही जाताना विकासाच्या मॉडेलला मतं मागितले. जनतेने मेट्रो रेल्वेला मत दिलं, जनतेने त्या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या काळातल्या संपूर्ण शहराच्या डेव्हलपमेंटला मत दिलं. आणि आम्ही जो काही विकासनामा दिला आहे त्यावर आम्ही काम करणार आहे, जनतेला माहिती आहे. त्यामुळं आमदार त्या पक्षाचा नगराध्यक्ष असला तर त्या ठिकाणी सरळ विकास होऊ शकतो असं कामठीच्या जनतेला वाटतं. म्हणून त्या ठिकाणी जनतेने आम्हाला यश दिलेलं आहे. शेवटचे 2 प्रश्न. सुधीर भाऊची नाराजी काल दिसली की कोणीही असले तर आमच्या पक्षाचे दारं उघडे आहे, मला ताकद कमी पडली. पक्षात तर लोकांना घ्यावंच लागतं. जिथे आम्ही अपूर्ण आहोत, जुनी जिथं पूर्ण आहोत तिथं घ्यायची गरज नाही पडत. पण ज्या ठिकाणी अपूर्ण आहे भारतीय जनता पार्टी, 51% लढाई लढण्याकरता आम्ही सक्षम नाही आहोत, त्या ठिकाणी नवीन लोकांना पक्ष द्यावाच लागतो. त्यामुळं त्यात काही असं म्हणण्याला मला वाटतं थोडं जरा हे होईल. दुसरं, या ठिकाणी सुधीरभाऊ थोडे भावनात्मक झाले म्हणून त्या ठिकाणी बोललेले आहेत. पण सुधीरभाऊच्या पाठीशी केंद्रीय भाजप, राज्याची भाजप, स्वतः मुख्यमंत्री माननीय सुधीरभाऊच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. नितीन गडकरीजी उभे आहेत, देशाचे नेते सर्व उभे आहेत, अमित भाई शाह त्यांच्या मागे उभे आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की थोड्या भावना त्यांच्या अनावर झाल्या, त्यामुळे ते बोललेत. पण आम्ही चंद्रपूरमध्ये आत्मचिंतन करू, चंद्रपूरच्या पराभवातनं काही शिकू आणि शिकून जिंकू महानगरपालिकेत. शेवटचा प्रश्न. मुंबई महानगरपालिकेत सर्वे केल्यानंतर सर्वे जे जिंकण्याची क्षमता आहे त्यांनाच उमेदवारी दिली जाईल अशी माहिती आहे. मग शिंदे गटाचे असो किंवा तुमचे असो, काही ठाकरे गटाचे नगरसेवक सुद्धा तिकडे आलेले आहे शिंदे गटाकडे, मग त्यांना कसं ॲडजस्ट करणार? नाही, आम्ही बसून करू. आणि मला माहिती आहे की त्यामध्ये काही किंतुपंतू राहणार नाही. 100% महायुती होईल, 100% लोक ॲडजस्ट होतील. आम्ही एक पाऊल मागे जाऊ, ते एक पाऊल मागे जातील, आम्ही एक पाऊल जाऊ, ते मागे जातील. शिंदेसाहेबही फार आग्रही राहत नाही, तेही प्रगल्भ नेते आहे. आम्ही काही आग्रही राहत नाही. आम्ही त्या ठिकाणी विचार करून लढणारे लोक आहोत. आम्ही एकत्रित येऊ आणि एकत्रित येऊन लढू, सर्वेच्या आधारावर लढू. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.